हमारे साथ है। साहेब, मातोश्रीवर आज उद्धव ठाकरेंची भेट घेतली, मला उमेदवारी झाली आहे, पहिली प्रतिक्रिया। मी आपल्या सगळ्याच्या माध्यमातून माननीय पक्षप्रमुख आमचे उद्धवजी साहेब व सर्व घटक पक्षाचे नेते मंडळी या सर्वांचे मी आभार मानतो। माझ्या सर्व सहकारी आमचे सर्व जिल्हा प्रमुख उपजिल्हा प्रमुख ते पार आमच्या शाखा प्रमुखापर्यंत सर्व घटक पक्षाचे सर्व कार्यकर्ते माझे सर्व सहकारी मित्र यांनी जो सर्वांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला सार्थ ठरण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करत आहोत आणि आम्ही सगळेजण मिळून उद्याची येणारी ही निवडणूक लोकसभेची निवडणूक नक्की 100% जिंकून आणू आणि मोठ्या फरकाने जिंकून आणू हे आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो। आज उद्धव ठाकरेंनी काय कानमंत्र दिला तुम्हाला? कानमंत्र वगैरे असं काही नाही आहे। रेग्युलर सगळ्याची आमच्या कार्यकर्त्याची मनोबल वाढवून देऊन येणाऱ्या काळामध्ये कोण्या पद्धतीनं आपल्याला प्रचाराच्या पुढे जायचंय एवढं सांगण्याचा मनसुबा होता। या अगोदर आपण जर पाहिलं तर हिंगोलीमधून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते शिंदे गटामध्ये गेले, तिथले आमदार देखील वारंवार उद्धव ठाकरे मोठ्या प्रमाणामध्ये नाही गेलेले, आता मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते नाही गेलेले, नेते मंडळी नक्की गेली पण कार्यकर्ते म्हणून असं कोणी गेलेलं नाहीये। तिथले आमदार आहेत, त्या आमदारांनी मागे वक्तव्य केलं होतं, मोदींना जर मी पंतप्रधान आम्ही झाले नाही तर ते काही बोलत होतात, त्यांचं काही सिरियसली घेत जाऊ नका, ते काही बोलतात त्यांच्यावर काही कॉमेंट नको, काही बोलतात। जी 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 सर, पहले तो मैं आपके माध्यम से माननीय पक्ष प्रमुख उद्धव जी ठाकरे साहब, आदित्य जी ठाकरे साहब और घटक पक्ष के सभी नेताओं का मैं शुक्रगुजार हूं कि उन्होंने हम पे विश्वास दर्शाया और मेरे सभी सहकारी जो जिला प्रमुख से लेके हमारे शाखा प्रमुख तक जितने भी हमारे पूरे सहकारी है और घटक पक्ष के सब सहकारी है उन सबका मैं शुक्रिया करता हूं कि उन्होंने मुझ पर विश्वास दिखाया और आगे हम सब मिलके ये चुनाव बहुत ही अच्छी तरीके से जीत के लाएंगे, ये विश्वास हम सब में है। 2024 महाकुंभ कसा जिंकण्याचा काय रणनीती आहे? सुनो, आज की तारीख में महंगाई, बेरोजगारी, हुकुमशाही ये प्रमुख मुद्दे हैं, इनसे लोग बेजार हैं, तो मुझे नहीं लगता कि और कोई फंडा चलेगा। लोकसभा मतदारसंघामध्ये तुम्हाला असे कोणते मुद्दे वाटतात जे तुम्ही प्रचारात घेऊन जाणार आहात? सांगतोय ना, ते सांगतोय की महागाई आहे, बेरोजगारी आहे, हुकुमशाही आहे, शेतकरी बेजार आहे, शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचा दिलासा या सरकार गव्हर्नमेंट देत नाही आहे, त्यामुळं हे प्रमुख मुद्दे आहेतच। 2024चा महाकुंभ तुम्ही पार करणार असं वाटतं तुम्हाला? 100% पार, 100% पार। थँक्यू, जय हिंद, जय महाराष्ट्र। फोटो घ्यायचा?